महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। हिमायतनगर शहरातील हिंदू स्मशानभूमी येथे श्री शंकर महादेवाची मूर्ती स्थापना श्री परमेश्वर देवस्थान ट्रस्ट कमिटीने घेतला पुढाकार। हिमायतनगर शहरात मागील 6 महिन्यापासून येथील स्मशानभूमी समितीने सुशोभीकरणाचे काम मोठ्या जोमाने सुरू केले आहे। त्याला हदगाव हिमायतनगर तालुक्याचे लोकप्रिय आमदार माधवराव पाटील जळगावकरसह आधी जणांच्या लोकवर्गणीतून विकास करण्यात येत आहे। आज दिनांक 20 मे रोजी श्री परमेश्वर देवस्थान ट्रस्ट कमिटीकडून येथील स्मशानमध्ये येणाऱ्या नागरिकांना श्री शंकर महादेवाचे दर्शन घडावे या उद्देशाने परमेश्वर देवस्थान ट्रस्ट कमिटीचे उपाध्यक्ष महावीर शेठ श्रीमाल यांच्या संकल्पनेतून येथील स्मशानभूमीमध्ये एक धार्मिक भजनी व भारुडी मंडळाचा कार्यक्रम घेत येथे महादेव मूर्तीची स्थापना करण्यात आली। यावेळी या महादेव मूर्ती स्थापनेला आलेल्या असंख्य भाविक भक्तांना स्मशानभूमीमध्ये महाप्रसादाचे आयोजन सुद्धा करण्यात आले होते। हा एक आगळावेगळा उपक्रम येथील स्मशानभूमी समितीकडून राबवण्यात आला आहे। याची चर्चा सर्व जिल्ह्यात होताना दिसून येत आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट हिमायतनगर नांदेड। सर्वांना जय श्रीराम। आपण आज वैकुंठधाम लकुडबा चौक इथं आपण थांबलेलो आहोत। आजचा जो हा महादेवाची ज्या मूर्तीचा हरिहराची जी मूर्ती स्मशानभूमीमध्ये स्थापन करून एक वेगळा म्हणजे आपण कार्यक्रम साजरा केलेला आहे। त्या कार्यक्रमासाठी परमेश्वर मंदिर ट्रस्ट कमिटी यांनी ही मूर्ती दान दिलेली आहे व भविष्यामध्ये आता येणाऱ्या काही काळातच कमानसुद्धा सुशोभित कमान देणार आहेत। या म्हणजे या सुशोभीकरणासाठी माधवराव पाटील जळगावकर यांनी सीसी रोडचे काम दिलेले आहे व ते पूर्णत्वास आलेले आहे। त्यांचे पण कमिटीच्या वतीने आभार। या कार्यक्रमासाठी पळसपूरचे भजनी मंडळ व सिरंदनचे भजनी मंडळ यांनी सुद्धा मोलाचं योगदान देऊन खूप मोठा म्हणजे महादेवाचा जय जयकार केला। त्यासाठी त्यांचे सुद्धा सर्वस्वी आभार। या कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक समाज सर्व समाजातील समाज बांधव पत्रकार बांधव शिक्षक कर्मचारी महिला भगिनी यांनी व डॉक्टर यांच्या सहकार्यातून हा आज आगळा वेगळा जो की भविष्यामध्ये लोक कल्पना करतील आणि याची जी आहे पुढे भविष्यामध्ये वाटचाल मोठ्या प्रमाणात सगळ्या स्मशानभूमीत होईल असं आम्हाला परिवाराला असं वाटतंय आणि हा आदर्श सगळ्यांनी घेऊन आपल्या समाजाचं ऋण फेडण्याचा प्रयत्न करावे। जय श्रीराम। वैकुंठ स्मशानभूमी आहे वैकुंठ धाम। याच्यामध्ये विलास वानखेडे वामनराव पाटील ढगे गोविंद सुभाष या सर्व कमिटीच्या लोकांनी पहिल्यांदा सगळ्या लोकांना जमा करून गावातल्या युवकांना गल्लीतल्या युवकांना एक 15-20 जणांची टीम यांनी तयार केली आणि सतत दर रविवारी कमीत कमी 2 तास या ठिकाणी येऊन श्रमदानातून त्यांनी काम चालू केलं। त्या कामातून यांना असं पुढे दिसून आलं की लोकांचा उत्साह वाढला। त्याच्यानंतर बऱ्याचशा लोकांनी श्रमदानातून या ठिकाणी ते मार्गदर्शन केलं। काही लोकांनी त्यांना आर्थिकमध्ये मदत केली। तसंच परमेश्वर मंदिर कमिटीतर्फे त्यांचं काम पाहून त्यांना ही मूर्ती देण्याचं मागे 15 महिन्यापूर्वी मी सांगितलं होतं। काही इथं पाहायला आलो होतो तेव्हा यांनी असं सांगितलं की बाबा एक मूर्ती स्थापन करायची आपल्याला। तेव्हा मी कमिटीकडून ही महादेवाची मूर्ती यांना होकार दिला होता आणि त्या होकाराप्रमाणे या कमिटीकडून या ठिकाणी मूर्तीसुद्धा दिली आहे। यानंतर या मधला जो रोड आहे तो आमदार माधवराव पाटील जळगावकर साहेब यांनी 1-2 महिन्यापूर्वी सांगितलं होतं पण काम रुकलं होतं। पण मग एक 15 दिवसाखाली 20 दिवसाखाली विलास वानखेडे यांनी फोन लावला आणि ताबडतोब दुसऱ्या दिवशी त्या कामाला सुरुवात होऊन ते सुद्धा ज्ञानेश्वर शिंदे यांनी 15 दिवसामध्ये एकदम चांगल्या तिथे दुसरे रोड पाहतो आपण त्याच्यापेक्षा चांगला रोड या ठिकाणी या कमिटीच्या लोकांनी स्वतः उभं राहून करून घेतला। ते वाखाणण्याजोगा रोडसुद्धा केलेला आहे। घरचं काम सजवून त्यांनी हे काम केलं आहे। या कमिटीने अत्यंत सुंदर असं ही वैकुंठ धाम बनवण्याचं मनातून व्यक्त केलेली इच्छा व्यक्त केली झाली त्यांच्यातून। ही काम त्यांना निश्चित आणखी याच्यामध्ये बरेचसं रूप येईल आणि या वैकुंठ धाम स्मशानभूमीला आत्ताच मी 2-3 तासापूर्वी
सांगितलं की तर समोर जी कमान आहे आपली ती महिन्याभरामध्ये कंप्लीट करून देईल. वैकुंठधाम स्मशानभूमी आता एक फोटोसुद्धा त्याचा तुम्हाला दाखवला. ते कुठलं तरी मंदिराचं आहे, पण फक्त नाव बदलायचं आणि ती कमानसुद्धा चांगली वाटली मला, तर ती त्या ठिकाणी बसून देऊ असं मी त्यांना आश्वासन दिलं. यांना कामाच्या पुन्हा यांचं असंच आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.